मित्रांनो, कोविड-19 या संकटामुळे आपल्या विद्यालयामध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाइन क्लासेस चालू झाले आणि ते तुम्ही मीट झूम ॲप याद्वारे पाहू शकतात। परंतु आम्ही काही व्हिडिओ यूट्यूबवर देखील उपलब्ध करून देणार आहोत। त्याचप्रमाणे तुम्ही यूट्यूबच्या द्वारे आपल्या जो शाळेचा चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राइब केलं असता तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज या चॅनलला बघता येतील। तर आपले जे सेकंड चॅप्टर आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण म्हणजे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅनल आहे श्री महावीर विद्यालय लासलगाव, श्री महावीर विद्यालय लासलगाव या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज 5वी पासून तर 10वी पर्यंत बरेचसे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला बघता येतील। श्री महावीर विद्यालय लासलगाव, तर या चॅनलला सबस्क्राइब केले असता तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज याच्यावर तुम्हाला बघता येणार आहे। तर आपले हे जे चॅप्टर आहे या चॅप्टरचं नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हाय देयर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची गरज का लागली। व्हेरियस टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर देयर म्हणजे विविध प्रकारचे मूलद्रव्ये होती, त्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं होतं। त्यामध्ये सुरुवातीला मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू एवढंच वर्गीकरण होतं। त्यानंतर काही काही मूलद्रव्ये असं होती ती धातू आणि अधातू या दोहोंचेही गुणधर्म दाखवत होते। जे सम ऑफ द एलिमेंट्स शोज प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स as well as non-metals. Some of the elements shows properties of metals as well as non-metals. These metals, these elements are known as metalloids. अशी काही मूलद्रव्ये होती जी धातूंचेही गुणधर्म दाखवत होती आणि अधातूंचे देखील गुणधर्म दाखवत होती। त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्ये असं म्हटलं जातं। परंतु हे जे वर्गीकरण आहे पुरेसे नाही। दिस क्लासिफिकेशन वॉज नॉट सफिशियंट, देअरफॉर व्हेरियस सायंटिस्ट ट्राय टू क्लासिफाय द एलिमेंट्स म्हणजे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांनी याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला। 1817 मध्ये डोबेरायर, इन 1817 डोबेरायर ट्राय टू क्लासिफाय द एलिमेंट्स। नेक्स्ट वन न्यूलँड्स इन 1866 म्हणजे 1866 मध्ये न्यूलँड्सने वर्गीकरणाचा प्रयत्न केला। त्यानंतर मेंडेलीव आला। मेंडेलीव हा रशियन शास्त्रज्ञ होता। तर तिघांचे नियम आहे, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम आहे, डोबेरायरच्या त्रिकाचा नियम आहे, त्यानंतर मेंडेलीवचा आवर्ती नियम आहे म्हणजे डोबेरायर्स ट्रायड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडेलीव्स पिरियडिक लॉ म्हणजे असे वेगवेगळे नियम तुम्ही अभ्यासले। मागील तासांना मी तुम्हाला त्याची माहिती दिली होती। आता मेंडेलीवने जो तक्ता तयार केला होता या मेंडेलीवने तयार केलेल्या तक्त्याला मेंडेलीवची आवर्त सारणी असं म्हणतात। 1869 ते 1872 या दरम्यान ही आवर्त सारणी तयार करण्यात आलेली दिसून येते। त्यांनी जो नियम सांगितला होता प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजेच काय, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात। या तिघांच्या क्लासिफिकेशन मध्ये एक साम्यता होती मुलांनो, जे डोबेरायर, न्यूलँड्स, मेंडेलीव यांनी जे वर्गीकरण केलं याच्यामध्ये साम्यता अशी होती की त्यांनी अणुवस्तुमानांचा विचार केला होता। या सर्व शास्त्रज्ञांनी अणुवस्तुमानांचा
विचार केला होता. त्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण देखील पाहिले. आज आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी म्हणजे ही जी मेंडेलिव्हची आवर्त सारणी होती, या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी राहून गेल्या होत्या. त्याला डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतो आपण? डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर ही जी आवर्त सारणी मुलांनो, या आवर्त सारणीचं निरीक्षण करायचंय. तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर पुस्तक बघा मुलांनो, हे पान काढायचंय. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? बघा मुलांनो, या पानावरून तुम्ही थोडस निरीक्षण करायचंय. या पानावरचं तुम्ही थोडस निरीक्षण करायचंय आणि त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, कोबाल्ट आणि निकेल आहे बघा, कोबाल्ट आणि निकेल. या ठिकाणी बघा मी रेड पेनने इंडिकेट केलेले कोबाल्ट आणि निकेल. तर हे जे कोबाल्ट आणि निकेल आहे यांचं पूर्णांकी अणुवस्तुमान जे ते सारखंच आहे, परंतु त्यांची जी सिक्वेन्स आहे, क्रम आहे, या क्रमामध्ये काही संदिग्धता होती. या क्रमामध्ये काही संदिग्धता होती. कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमामध्ये संदिग्धता होती. हा पहिला ड्रॉबॅक आहे, डिमेरिट्स आहे. बघा, द होल नंबर ऑफ atomic mass of the element cobalt and nickel are same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence. आता एक नवीन शब्द आलाय, ambiguity, AMBIGUI म्हणजे संदिग्धता असणे. म्हणजे त्यांचं जे पूर्णांकी अणुवस्तुमान आहे समान होतं आणि त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. हा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील पहिली त्रुटी, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आता सेकंड बघूया. या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये दुसरी त्रुटी काय होती? तर मेंडेलिव्हने ज्या वेळेस आवर्त सारणी तयार केली होती त्यावेळेस 63 मूलद्रव्ये ज्ञात होती. त्यावेळेस किती मूलद्रव्ये ज्ञात होती? 63 मूलद्रव्ये ज्ञात होती. 63 elements were known whenever Mendeleev create a periodic table. But after all, then some isotopes are found. म्हणजे मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार केल्याच्या नंतर, मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार करण्याच्या नंतर काही समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांना काय म्हणतात? आयसोटोप्स. काय म्हणतात? आयसोटोप्स. तर हे जे आयसोटोप्स होते तर त्यांना कशा प्रकारची जागा द्यावायची याबद्दल मोठं आवाहन त्याच्या पुढे उभं राहिलं. ही दुसरी त्रुटी आहे. आता ज्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात मात्र अणुवस्तुमाने भिन्न असतात, समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म हे समान असतात, अणुवस्तुमाने भिन्न असतात. तर या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जागा कशा प्रकारे देवायची याबद्दल संदिग्धता होती. आयसोटोप्स वेर डिस्कवर लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियडिक टेबल ॲज आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट different atomic masses. A challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. म्हणजे समस्थानिकांना जागा कशा प्रकारची देवायची या संदर्भात मेंडेलिव्हच्या समोर मोठं आव्हान दिसून आलं. आपण शिकतोय मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची त्रुटी. पहिल्यांदा कोबाल्ट व निकेल यांच्या संदर्भात दिलेलं आहे. दुसरं जे समस्थानिकांना
जागा कशा प्रकारे देता आली नाही या संदर्भात तिसरी जी त्रुटी आहे, तिसरी त्रुटी आहे हायड्रोजनचं स्थान, जे पोझिशन ऑफ हायड्रोजन, पोझिशन ऑफ हायड्रोजन. तुम्हाला या ठिकाणी बघता येईल मुलांनो, या आवर्त सारणीमध्ये बघा, या तक्त्यामध्ये बघा, तर सांगितलं तर मुलांना पुस्तक पुन्हा बघा तुम्ही, पुस्तकामध्ये दिलेले आहे या ठिकाणी हायड्रोजन 1 नंबरच्या गणामध्ये दिसतोय. इथे दिसतोय का तुम्हाला? या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरच्या गणामध्ये दिसतोय. तर हायड्रोजनचे बरेचसे गुणधर्म आहेत, हायड्रोजनचे बरेचसे गुणधर्म हे हॅलोजनशी मिळते जुळते. हायड्रोजनचे बरेचसे गुणधर्म हे हॅलोजनशी मिळते जुळते आणि त्यांची जी सूत्र आहेत ती सुद्धा समान आहेत. बघा, हायड्रोजनचं पाहिलं तर H2, क्लोरीनचं Cl2, फ्लोरीन F2. तर असं तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणजे हायड्रोजनचे बरेचसे गुणधर्म हॅलोजनशी समानता दाखवतात. बघा, हॅलोजन्स माहिती आहेत का? क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचा समावेश हॅलोजन मध्ये होतो, यांचा समावेश हॅलोजन मध्ये होतो. आणि हायड्रोजन व जे गण 1 मधले धातू आहेत यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये देखील साधर्म्य आहे. आणि क्लोरीन व ऑक्सिजन जर त्यांची अभिक्रिया झाली तर संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये सुद्धा साधर्म्य दिसून येतं. म्हणजे जे हायड्रोजनचं स्थान आहे ते गण 1 मध्ये की गण 7 मध्ये हे मेंडेलिव यांना ठरवता आलेलं दिसून येत नाही. म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन, बिकॉज हायड्रोजन shows similarity with halogens. Hydrogen is placed in group 1. Hydrogen is placed in group 1 while halogens are in 7 group. And molecular formula of hydrogen H2, while chlorine, fluorine are denoted here. Chlorine is Cl2, fluorine is F2. The similarity in the molecule of compounds of hydrogen alkali metals form with chlorine and oxygen. That is, correct position of hydrogen in the group of alkali metals cannot be decided by मेंडेलिव. म्हणजे मेंडेलिवला हायड्रोजनचं योग्य स्थान दाखवता आलेलं नाही. मेंडेलिव कॅनॉट प्लेस द पोझिशन ऑफ हायड्रोजन, दॅट इज द थर्ड डिमेरिट. म्हणजे मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये तुम्हाला 3 मुख्य त्रुटी दिसून आल्या. फर्स्ट, कोबाल्ट निकेल यांच्या सिक्वेन्स बाबत म्हणजे क्रमाबद्दल, नंतर आयसोटोप्स बाबत, नंतर हायड्रोजनच्या स्थानाबद्दल. या 3 मुद्द्यांचा अंतर्भाव तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. मुलांना बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न येतो, मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील त्रुटी सांगा. मेंडेलिवच्या आवर्त सारणीतील त्रुटी सांगा. व्हॉट आर द डिमेरिट्स और डिसएडवांटेजेस ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल? What are the demerits of Mendeleev's periodic table, or what are the disadvantages of Mendeleev's periodic table? म्हणजे आपण शिकतोय मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये लक्षात आलं असेल मुलांनो की सुरुवातीच्या 3ही शास्त्रज्ञांनी जे प्रयत्न केले होते ते अयशस्वी ठरले आणि सर्वांनी अणुवस्तुमानाचा विचार केला होता. या सर्वांनी अणुवस्तुमानाचा विचार केला होता. त्यानंतर जरी त्यांना अपयश आलं मुलांनो, मेंडेलिवची जी आवर्त सारणी आहे तिचं योगदान महत्वपूर्ण आहे. म्हणजे या मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणामध्ये मेंडेलिवने दिलेलं योगदान महत्वपूर्ण आहे वैज्ञानिक जगताला. जे
इट हॅज अ व्हायटल अँड इम्पॉर्टंट रोल इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता पुढे एक शास्त्रज्ञ 1913 मध्ये हेनरी मोस्ले ही वॉज अ ब्रिटिश सायंटिस्ट. ह्या हेनरी मोस्लेने असं सांगितलं की डोबेरायनर, न्यूलँड्स, त्याचप्रमाणे मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं होतं, म्हणजे या शास्त्रज्ञांनी जे वर्गीकरण केलं होतं यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, हे आता आपल्याला वापरताच येणार नाही. तर त्यांनी नवीन सांगितलं की अणुअंक हाच मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणुअंक हाच मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे असं हेनरी मोस्ले यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी एक नियम सांगितलाय, त्या नियमाला आधुनिक आवर्ती नियम असं म्हणतात. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. पुढचा जो भाग आहे आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियडिक लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ ॲटॉमिक नंबर्स. तर मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत, मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. तर हा जो नियम आहे हा हेनरी मोस्ले यांनी शोधून काढला आहे. हे ब्रिटिश वैज्ञानिक होते. हेनरी मोस्लेचं स्पेलिंग बघा मुलांनो. काही पुस्तकांमध्ये मोजले शब्द आहे मराठीमध्ये बघा. तर मोजले हा देखील आम्ही गृहीत धरणार आहे. तर ज्यावेळेस मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार केली होती, तोपर्यंत अणूच्या अंतरंगाविषयी शास्त्रज्ञांना माहिती नव्हती. The scientific world did not know the interior of the atom. म्हणजे अणूमध्ये काय काय आहे तुम्हाला माहिती का? अणूचे घटक कोणकोणते असतात कोणाला सांगता येईल? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. These are the three components of the atom. म्हणजे मेंडेलिव्हने ज्या काळामध्ये संशोधन केलं होतं, म्हणजे 1869 ते 1872 दरम्यान, त्यावेळेस अणूच्या अंतरंगाबद्दल फारसं संशोधन झालेलं नव्हतं. त्यानंतरच्या काळामध्ये तर विज्ञान जगताने अणूच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवली आणि अणूच्या अंतरंगामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे 3 घटक असल्याचं त्यांनी सांगितलं. बघा मुलांनो, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, दीज आर द 3 कंपोनेंट्स ऑफ द ॲटम. आणि याचा हा जो हेनरी मोस्ले होता शास्त्रज्ञ, त्यांनी 1913 मध्ये असं सांगितलं की अणुवस्तुमानापेक्षा अणुअंक हाच मूलभूत गुणधर्म आहे.
हेनरी मोसले यांनी 1913 मध्ये असं सांगितलं की अणुवस्तुमानापेक्षा अणुअंक हाच मूलभूत गुणधर्म आहे. बघा, मेंडेलीव यांनी सांगितलं होतं की अणुवस्तुमान हा मूलभूत गुणधर्म आहे. मेंडेलीव यांनी सांगितलं होतं अणुवस्तुमान हा मूलभूत गुणधर्म आहे. मात्र त्यांनी त्यांचं असलेलं मत हे खोडून टाकलं आणि असं सांगितलं की अणुवस्तुमानापेक्षा अणुअंक हाच मूलभूत गुणधर्म आहे. ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ पिरियडिक मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटेड ॲज. म्हणजे यावरून आपल्याला मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे आधुनिक आवर्ती नियम सांगता येईल. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. याला आधुनिक आवर्ती नियम असं म्हटलं जातं. आता अणुअंक म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. अणुअंक म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. नंबर ऑफ प्रोटॉन्स मीन्स ॲटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स मीन्स ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या असं आपल्याला म्हणता येईल. आता ही जी त्यांनी रचना केली होती त्याला आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? आधुनिक आवर्त सारणी. आता आपल्याला आधुनिक आवर्त सारणीकडे वळायचंय. त्याला मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याला काय म्हटलं जातं? मॉडर्न पिरियडिक टेबल. तो बघूया आपण. बघा बरं ना, तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं? मग आधुनिक आवर्ती नियम हा हेनरी मोसले, मराठीमध्ये मोजले शब्द लिहिला जातो, त्यांनी 1913 मध्ये शोधला. त्यांनी अणुअंकाचा विचार केला होता आणि हा जो अणुअंक असतो तो प्रोटॉनशी निगडीत आहे. प्रोटॉनची जी संख्या असते ती संख्या म्हणजेच अणुअंक, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जो नियम सांगितला होता मेंडेलीवच्याच नियमामध्ये सुधारणा करून सांगण्यात आला होता. म्हणजे मेंडेलीवचा जो नियम आहे त्या नियमामध्ये सुधारणा केली आणि आधुनिक नियम सांगण्यात आला. आधुनिक आवर्ती नियम मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. Properties of elements are a periodic functions of their atomic number. याला मॉडर्न पिरियडिक लॉ, आधुनिक आवर्ती नियम असं म्हणतात. आणि त्यांनी जी आवर्त सारणी तयार केली मुलांनो, त्या आवर्त सारणीला आधुनिक आवर्त सारणी असं म्हटलं जातं किंवा आवर्त सारणीचे दीर्घ रूप असंही म्हणतात त्याला. आधुनिक हे एकाच अर्थ शब्द मी फळ्यावर लिहितो बघा तुम्ही काळजीपूर्वक. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित?
बघा मुलांनो, ब्रिटिश वैज्ञानिक हेनरी मोसले यांनी 1913 मध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं होतं आणि या वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी एक तक्ता तयार केला होता. थोडक्यात तो तक्ता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याला आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं म्हटलं जातं. हेनरी मोसले यांनी जो तक्ता तयार केला होता, या तक्त्याला आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं म्हणतात. त्याला मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच लॉंग फॉर्म ऑफ अ पिरियडिक टेबल असं देखील म्हटलं जातं. आता याची माहिती आपल्याला घ्यायची. तर मूलद्रव्यांची मांडणी जी आहे, ही मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली होती. मेंडेलीव यांनी अणुवस्तुमानाचा विचार केला होता, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली होती. मात्र हेनरी मोसले यांनी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. आणि हे वर्गीकरण म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी होय. हे वर्गीकरण म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी होय. रनिंग आउट ऑफ टाइम इकडे संपलं काय? वेळ 10 मिनिट. तर ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण आहे, मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचं वर्गीकरण जे ते अचूकपणे केलेले आहे. आणि आधुनिक आवर्त सारणीलाच दीर्घ श्रेणीची आवर्त सारणी असं देखील म्हटलं जातं. मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो नोन ॲज लॉंग फॉर्म ऑफ अ पिरियडिक टेबल. The classification of elements resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic numbers. म्हणजे त्यांनी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेली दिसून येते. आता याच्यामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकानुसार केलेली. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डिंग टू विथ देअर ॲटॉमिक नंबर. आणि यामध्ये मेंडेलीवने जी आधी आवर्त सारणी तयार केली होती, त्या आवर्त सारणीतल्या बऱ्याचशा त्रुटी यामध्ये नाहीशा झालेल्या दिसून येतात. मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलीव्स पिरियड टेबल अपीअर टू बी रिमूव्ड. म्हणजे ज्यावेळेस आधुनिक आवर्त सारणी तयार करण्यात आली, या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी ह्या दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहिलंय मागच्या इयत्तांमध्ये मुलांनो, इलेक्ट्रॉन कुठे असतात बरं? दे रिव्हॉल्व इन ऑर्बिट. बघा, असं समजा एखादा रचना आहे दाखवलेली. पहिल्या जी सेल आहे, पहिल्या जे कवच आहे, पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे. दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन स्वरूपाने त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. तर जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, तर हे इलेक्ट्रॉनचं स्वरूपन हे इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरतं. आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही अणुअंका इतकीच असते. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स
number of electrons is equal to atomic number. Number of electrons is equal to atomic number. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढाच त्याचा अणुअंक असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचे. म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यामध्ये जो संबंध आहे तो आधुनिक आवर्त सारणीमध्ये दिसून येतो. द रिलेशन बिटवीन atomic number of an element and the electronic configuration is clearly seen in the modern periodic table. म्हणजे जी आधुनिक आवर्त सारणी तयार करण्यात आली मुलांना, जी आधुनिक आवर्त सारणी तयार करण्यात आली त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, अणुअंक यांचा जो संबंध आहे तो पूर्णपणे व्यवस्थित दाखवण्यात आलेला आहे. आता याची आपल्याला रचना बघायची. आधुनिक आवर्त सारणीची रचना, त्याला स्ट्रक्चर असं म्हणतात. बघा मुलांनो, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या आवर्त सारणीचं निरीक्षण करायचं. फक्त काही मुलांना असं वाटलं असेल हा तक्ता पाठ करायचा का, पाहूनच काम येतो. तुम्हाला हा तक्ता पाठ करायची गरज नाही, मात्र त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते तुम्ही बघायचंय. या तक्त्यामध्ये नेमकं काय तुम्हाला ते बघायचंय. मी तुम्हाला दाखवतो. बघा मुलांनो, ही आधुनिक आवर्त सारणी दिसते तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर दाखवण्यात आलेली. ही आधुनिक आवर्त सारणी ही आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर दाखवण्यात आलेली. तर ही जी आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीची रचना त्याच्यामध्ये निरीक्षण केलं असता तुमचं लक्षात येईल 7 आडव्या ओळी आहेत. हे जे 7 आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त असं म्हणतात. थोडक्यात मी रफ डायग्राम दाखवतो तुम्हाला. या प्रकारची रचना तुम्हाला दिसणार आहे. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना. यामध्ये बघा मुलांनो, असं जर बघितलं तुम्हाला हायड्रोजन, इकडे हेलियम दिसतात चौकटीत. बघा असं तुम्हाला चौकटी दिसून येतील. ह्या ज्या आडव्या ओळी आहेत, या आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. काय म्हणतात? आवर्त. आणि या आवर्तांची संख्या 7 आहे. त्याचप्रमाणे असे उभे स्तंभ आहे, यांचं पण तुम्ही निरीक्षण करायचे. जे उभे स्तंभ आहेत या उभ्या स्तंभांना गण असं म्हणतात. Apart from the 7 rows, 2 rows are shown separately.
खाली दोन वेगवेगळ्या रो दाखवल्या आहेत, त्याला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड असं म्हणतात. त्याला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स असं म्हणतात. तर बघा मुलांनो, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळीत, या आडव्या ओळींना आवर्त असं म्हणतात. तर 18 उभे स्तंभ असून त्यांना गण असं म्हणतात. म्हणजे हॉरिझॉन्टल रोज आर नोन ॲज पिरियड्स. हे हॉरिझॉन्टल रोज, हॉरिझॉन्टल रोज त्यांना पिरियड्स असं म्हणतात. इंग्रजीत काय म्हणतात? पिरियड्स. 7 आडव्या ओळी त्यांना आवर्त असं म्हणतात. मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 horizontal rows. Modern periodic table contains 7 horizontal rows known as periods. While 18 groups, they are perpendicular. That is, they are vertical columns. They are vertical columns. म्हणजे उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात. इंग्रजीमध्ये ग्रुप्स. इंग्रजीत काय म्हणतात? ग्रुप्स. तर हॉरिझॉन्टल हे व्हर्टिकल असतात. ग्रुप्स हे कसे असतात? व्हर्टिकल्स. आणि ह्या ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त असं म्हणतात. बघा मुलांनो, आपण आज ही जी रचना आहे याला फक्त सुरुवात केलेली. तर पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा राहाल त्यावेळेस हा जो तक्ता दर्शवितोय मी, तुम्ही एका पेपरवर काढायचा आहे, किंवा याची झेरॉक्स, किंवा समोर जर पुस्तक असेल तुम्हाला ही काळजीपूर्वक समजणार आहे. याचं निरीक्षणाने तुम्हाला कळणार आहे मुलांनो. याचं जर ऑब्झर्वेशन, निरीक्षण तुम्ही काळजीपूर्वक केलं, याच्यामध्ये काय आहे तुम्हाला ते दिसून येणार आहे. तर तुम्हाला होमवर्क करायचा आहे या टॉपिकचा. काय होमवर्क करायचं बघा. तर पहिला जो प्रश्न आहे मुलांनो, व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील दोष, त्रुटी, हा एक प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर स्टेट मॉडर्न पिरियडिक लॉ, म्हणजे आधुनिक आवर्ती नियम सांगा. या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज तयार करायची. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे YouTubeवर देखील आज पाहायला मिळेल. सायंकाळी तुम्ही बघू शकता.